हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज आहे 28 डिसेंबर आणि आज सकाळपासूनच ब्लॉगची सुरुवात केली मी. तर इथे करत आहे पोहे आणि आम्हाला जायचं आहे बाहेर. तर पोहे कसे पटापट होतात आणि सगळे आवडीने खातात, म्हणून इथे लवकर लवकर मी पोहे करून घेतले. आणि पोहे आता झाले तर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ऋषीला बघा सगळ्यात अगोदर पोहे खायला दिले. ऋषीला पोहे खाऊ घातले. नंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला, तयार झालोत आणि नंतर आम्ही निघालोत बाहेर जाण्यासाठी. तर जायचं आहे आज रिलायन्स फॅमिली डेला. आम्ही आलो तर डोंबिवली स्टेशनला. तर डोंबिवली स्टेशनला ऋषी इकडे तिकडे धावत होता आणि त्याच्या पायामध्ये नाडी अडकत होती, म्हणून त्याचे पप्पा नाडी बांधत होते आणि त्याला सारखं ट्रेन बघण्यासाठी धावायचंच असतं. डोंबिवली स्टेशनवरून आम्ही ट्रेनने आलो आणि घनसोलीवरून रिक्षा केला आणि पोहोचलो रिलायन्स फॅमिली डे मध्ये. तर इथे थोडंसं आतमध्ये चालत जायला लागतं 1-2 मिनिट आणि नंतर तिथे आपल्याला एक बस स्टॉप आहे. तर त्या बस स्टॉपवरती बसायचं, मग तिथे बस येणार आपल्याला घ्यायला आणि बस आली की मग आपल्याला परत थोडंसं 5 मिनिट अंतरावर बस आपल्याला नेऊन सोडते. आता आम्ही बस स्टॉपवरती बसलेलो आहे आणि बसचीच वाट बघतोय. तोपर्यंत तर ऋषी पण खेळते. तर इथे बघा ऋषी खेळत होता, तेवढ्यात बस आली. आता आम्हाला बसने सोडा आणि आता ह्या गार्डन मधून आम्ही थोडंसं आतमध्ये जातो. तर चला बघूया आता आतमध्ये काय काय आहे. आणि खरंच आज खूप असा वेगळा दिवस आहे. तर चला जाऊया, बघूया आतमध्ये. आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला दिसलं पहिले मुलांचे खेळ वगैरे. मोठ्या मुलांसाठी गेमिंग होती वेगवेगळ्या प्रकारची. परत त्यांना खाण्यासाठी स्नॅक्स होते, थंड पाण्याची सोय होती, कोल्ड्रिंक होती, फ्रुटी होती. परत अजून दुपारची वेळ होती तर ऊन पण इथे खूप होतं. तर सगळ्यांना टोप्यांची वगैरे अतिशय सुंदर अशी सोय घेतलेली होती आणि तिथे टेंट असे लावलेले होते. आणि या चित्रपटाच्या टीम मधल्या काही माझ्या सदस्यांना मी इथे बोलवतो. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी वैदेही परशुरामी. नंतर आम्ही गेलो स्टेजकडे. तर तिथे अनुपमा आलेली होती, परत सुबोध भावे तिथे अँकरिंग करायला होते आणि 2-3 टीव्ही ऍक्टर होत्या आणि कपिल शर्माच्या शो मधले सुनील ग्रोवर हे पण आलेले होते. तर आम्ही इथे थोडा वेळ बसलो कारण ऊन होता आणि ऋषी बसत नव्हता. आणि इथे डान्स चालू झाला आणि हा डान्स संपल्याच्या नंतर इथे येणार होते सुनील ग्रोवर. तर आम्ही ते बघण्यासाठी काही थांबलो नाही, तर आम्ही पुढे गेलो. रिलायन्स फॅमिली जशी मोठी आहे त्याचप्रमाणे यांनी हा ऑर्गनाईज केलेला कार्यक्रम आहे तो पण खूप मोठ्या एरियामध्ये केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एका साईडला स्टेज आहे, एका साईडला मुलांना खेळण्यासाठी, खाण्यासाठी. आणि ऋषी सारख्या लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ तर होतेच आणि पुन्हा अजून हे असे कार्टून वगैरे होते, परत जोकर. तर प्रत्येक एज ग्रुपचा विचार करून त्यांनी खूप छान असं हा शो ऑर्गनाईज केलेला होता. तर खरंच खूपच एन्जॉय केला आम्ही तिथे थोडा वेळ ऋषी खेळला, जोकर वगैरे त्याने बघितले, त्यांच्याशी सेकंड केलं वगैरे. आणि नंतर आम्ही गेलो जेवणाकडे. तर जेवणाकडे जाताना इथे सुनील ग्रोवरचा आवाज येतो पाठीमागे स्टेजवरती. तर त्यांचा तिकडे शो चालू होता. तर आम्ही पुढे जात होतो. तर जाता जाता सेल्फी पॉईंट पण खूप होते आधीमध्ये. आणि पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला दिसला तलाव. तर तलाव पण खूप छान आणि असा मोठा बनवलेला होता आणि त्याच्या आजूबाजूला पण खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. तर सनफ्लावर वगैरे होते. तर तिथे फोटोशूट करण्यासाठी पण खूप भारी वाटत होतं. तर हे बघा किती सुंदर अशी कमान केलेली आहे बटरफ्लायची. आणि आता हे पुढे दिसते ना, तर इथे मुलांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत्या. तर इथे मुलांसाठी स्टोनवरती ड्रॉइंग बनवायची, परत अजून दिव्याला कलर करायचा. तर असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मुलांसाठी बऱ्याच होत्या. आणि इथे रुद्राला घ्यायची होती कोल्ड्रिंक. तर रुद्र विचारत होता कोल्ड्रिंक आणू का, म्हणलं जा घेऊन ये. आणि इथे रुद्र कोल्ड्रिंक घेऊन आला. थंड पाण्याची, कोल्ड्रिंकची, फ्रुटीची, दह्याची, खूप सारे असे वेगवेगळे थंड पेय होती तिथे. जे समोर दिसत आहेत हे सगळे खाण्याचे फूड स्टॉल आहेत. आणि आता हे पुढे मी तुम्हाला सांगते आता हे विकत आहे का कसं आहे आणि आपल्याला किती काय पैसे द्यायचे का काय. बघा किती सारी पब्लिक आहे, पण गर्दी अजिबात कुठे काही नव्हती.
आम्ही आतमध्ये गेलो आणि पूर्ण फूड स्टॉल चेक केले, कुठे काय घेण्यासारखं तर खूप काही होतं, पण पोटात किती बसणार, जेवढं पाहिजे तेवढं घेतलं आणि एवढं काही फिरून झालं नाही आमचं. 2-4 फूड स्टॉल बघितले आणि नंतर आलो आम्ही छोले कुलचे घ्यायला. ऊन पण खूप होतं आणि ते जेवणाची पण व्यवस्थित अशी सोय होती, पण सगळा एरिया क्लीन असल्यामुळे कोणी कुठे पण बसत होतं. गार्डन वगैरे छान होतं. तर यांनी घेतले छोले कुलचे, गुलाबजाम, रुद्रने घेतले पिझ्झा, छोले कुलचे आणि मी फक्त छोले कुलचे घेतलेले होते आणि पफ काहीतरी होता तो पफ घेतला. आम्ही पण नंतर खालीच बसलो, कारण खुर्च्यांवरती बसायला ऋषी काय बसायला देणार नाही, त्याच्यावरती व्यवस्थित जेवण होणार नाही. निवांतपणे मस्त आम्ही जेवण केलं. खाण्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी होत्या वेगवेगळ्या. आम्ही फक्त छोले कुलचे आणि बिर्याणी घेतली आणि समोसे वगैरे होते, परत केक होता, पिझ्झा होता, बरंच काय होतं. एवढं सगळं खायला असून पण माझ्या ऋषीला काहीच खायचं नव्हतं. त्याला फक्त त्या सॉसच्या जे पाऊच होते त्याच्यासोबतच खेळायचं होतं. आणि ऋषीला इथे ना रुद्र पिझ्झा खाऊ घालतोय, पण त्याला पिझ्झा काही खायचं नाही, त्याला नुसतं खेळायचंच होतं. आणि त्याला पळायला तिथे त्याची तर मज्जाच झाली. इकडे तिकडे पळण्यासाठी त्याला खूप काही भेटलं, खेळायला भेटलं, नवीन जागा होती, खूप सारा स्पेस होता. तर ऋषीची तर खूपच मज्जा झाली आज. मला वाटलं होतं ऋषी बिर्याणी खाईन, पण त्याने इथे बिर्याणी पण नाही खाल्ली. थोडीशी कुल्फी खाल्ली आणि फ्रुटी पिली एक, बस पाणी पित होता. मग नंतर तर किती मोठा एरिया आहे आणि एवढा एरिया पूर्ण खेळण्यासाठी, खाण्यासाठी, फिरण्यासाठी खूप मोठा आहे. तर आम्ही एवढं सगळं फिरून आलो, खाल्लं पिल्लं खूप सारं. आणि तुम्हाला सांगते, इथे आपल्याला 1 रुपयाही द्यायची गरज नाही. हा आहेच रिलायन्स फॅमिली डे, तर हे पूर्णपणे त्यांच्यातर्फे असतं रिलायन्स फॅमिलीसाठी. आणि रिलायन्समध्ये जेवढे कामाला लोक आहेत एम्प्लॉय, तर त्यांच्यासाठीच हा रिलायन्स फॅमिली डे ते ठेवतात, सेलिब्रेट करतात. तर हा डिसेंबरमध्ये असतो, वर्षाच्या एंडिंगला. तर आज आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो आहोत, पण खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन. आणि येता येता दिसला आम्हाला स्टेडियम. तर स्टेडियम पण बराच मोठा होता आणि तिथे लिहिलेलं होतं मुंबई इंडियन्स. आणि हे काही फोटो आहेत आम्ही तिथे काढलेले. आणि ट्रेनला पण खूप गर्दी होती येताना, तर आम्ही नंतर ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही. तर आम्हाला बराच वेळ झाला होता घरी येण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते.